अहेरी राजनगरीत नेमकं काय सुरू आहे? विविध घडामोडींनी नागरिकांमध्ये कुतूहल. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी राजनगरी शहर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विविध प्रशासकीय, राजकीय आणि आर्थिक घडामोडींमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष अहेरीकडे वेधले गेले असून सामान्य नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अहेरी हे शहर गडचिरोली जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे येथे घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे परिणाम संपूर्ण जिल्ह्यावर दिसून येतो. मात्र सध्या शहरात घडत असलेल्या घटनांची मालिका चिंताजनक मानली जात आहे. सर्वप्रथम अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यावर भोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा ठपका असल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास नेमकी सत्यता काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अहेरीतील एका मोठ्या ठेकेदाराबाबतही चर्चा रंगत आहे. मुंबईत कोट्यावधीचा फ्लॅट, पुण्यासारख्या शहरांमध्ये मालमत्ता विक्री, तसेच नागपूरमध्ये मोठी इमारत उभारण्याची तयारी, या सर्व घडामोडींमध्ये त्या ठेकेदाराच्या आर्थिक स्रोतांबाबत नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. राजकीय पातळीवरही परिस्थिती तणावपूर्ण दिसत आहे. अहेरी नगरपंचायतीतील 9 नगरसेवकांना नगर विकास विभागाने अपात्र ठरवल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्ता समीकरणावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांवर केलेले गंभीर आरोपही चर्चेचा विषय ठरलेला आहे. एका अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा कारभार का दिला आहे याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला असून प्रशासनाची पारदर्शकतेवरही शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान अहेरी शहरातील एका महिलेने काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटा सातबारा तयार करून बँकेतून सुमारे 20 लाखाचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जमिनीची फेरफार संदर्भात विभागीय आयुक्तांकडून चौकशी नोटीस देण्यात आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या सर्व घटनांमुळे अहेरी राजनगरीत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. प्रशासनाची पारदर्शकता, राजकीय स्थैर्य आणि कायद्याची अंमलबजावणी याबाबत नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत संबंधित सर्व प्रकरणांची सखोल आणि निष्पन्न चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई झाल्यास नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास पुन्हा दृढ होऊ शकतो. अहेरी शहरातील या घडामोडींचा पुढील काळात काय परिणाम होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेले आहे. दीपक की रिपोर्ट, न्यूज अहेरी.